नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या काही याच्या अगोदर आपण एक अपडेट पाहिलेलं होतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काही पात्र महिलांना पात्र असूनही पैसे येत नव्हते। काय कारण काय होतं त्यांचं, तर आता त्याच्यासाठी जे काही एकाच राशनमधील अनेक महिला असतील, समजा की एका कुटुंबामध्ये 4 महिला आहेत, म्हणजे त्यांचे एक कुटुंब राशन आहे, सासू आहे आणि त्याच्यामध्ये 3 सुना आहेत। त्यांनी चौघांनी सुद्धा जर अर्ज केलेला आहे आणि सुरुवातीला जे काही सरकार होतं महायुतीचं, त्यांनी जेवढे अर्ज आले तेवढे अर्ज डायरेक्टली त्यांना अप्रूव्हल करून त्यांना पैसे देणं वगैरे सुरू त्यांचा जे काही अजेंडा होता तो मतासाठीचा होता आणि तो जे अर्ज आले त्यांना अप्रूव्हल देत गेले आणि त्यांना पैसे सुद्धा दिले। परंतु आता छाननी करत असताना एका राशन कार्डमध्ये जर एकापेक्षा जास्त महिला वगैरे त्याच्यात लाभ घेत असतील, सुरुवातीचा नियम काय होता त्याच्यामध्ये की जे काही तुमचं कुटुंब असेल त्या कुटुंबामधील एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा दोघींचं वय 21 ते 65 यामध्ये जर असेल तर त्या दोघी लाभ घेऊ शकतात। परंतु एकाच कुटुंबातील 2 विवाहित महिला लाभ घेऊ शकत नाहीत, त्याच्यामध्ये असं कुठेही केलेलं नव्हतं। परंतु आता काय झालेलं आहे की एकाच कुटुंबात जास्त महिला लाभ घेत आहेत, ही एक अडचण आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलेली होती। त्यानंतर राशन कार्ड त्यांचं तर आहे, परंतु वय भरत नसणे किंवा वय जास्त झालेलं असेल, 21 वर्षाच्या खाली वय असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी वय वाढून म्हणा काही कारणास्तव किंवा टीसीचा पुरावा काहीतरी दुसरा पुरावा जे काही वय 21 वर्ष भरेल असा वयाचा पुरावा दाखल केला। त्यानंतर ज्यांचं वय 65 वर्षाच्या वर गेलेलं होतं त्यांनी त्यांच्याकडे दुसरा कोणता कमी वयाचा पुरावा असेल तर तो वयाचा पुरावा वगैरे दाखल करून त्यांनी तो अर्ज भरला, त्यांनासुद्धा पैसे मिळालेले आहेत। परंतु अशा हप्ता जो काही जूनचा हप्ता होता, तो जूनचा हप्ता जो होता 7 जुलै 2025ला हप्ता क्रेडिट झाला होता आणि त्या हप्त्यामध्ये अनेक महिला अशा होत्या की त्यांना लाभ मिळालेला नव्हता। अनेक महिलांना लाभ मिळाला नसल्या कारणाने त्या महिलांची इतर चौकशी सुरू झाली। त्यांना कोणी म्हणत असेल ती EKYC करण्यामुळे असेल किंवा त्याच्यामध्ये काही कालांतराने कळालं की ज्यांचे कुणाचे आता असे अर्ज आहेत एकाच राशन कार्डमधले जास्त असलेले किंवा चुकीच्या पद्धतीनं भरलेले अर्ज असतील, हे आता बाद करण्यात आलेले आहेत। तुमचं जर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे जर मिळाले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जवळचं जे काही तुमचं अंगणवाडी असेल त्या अंगणवाडीमध्ये जावा। अंगणवाडीमध्ये याद्या आलेल्या आहेत, ज्यांचे कुणाचे तुमच्या गावातील अंगणवाडीमध्ये आलेल्या आहेत याद्या, त्याच्यामध्ये एकाच राशन कार्डमध्ये जर जास्त महिला लाभ घेत असतील त्यांचीसुद्धा यादी आलेली आहे। काही कुणाचा डाऊट वाटत असेल अशा व्यक्तींचे पात्र लाभार्थ्यांचे वय जर ह्याच्याबद्दल वयासंदर्भात डाऊट असेल तर त्यांच्यासुद्धा याद्या 21 ते 65 वर्षे वयामधील जे काय असतील तर त्यांच्यासाठी वयाचा पुरावा दाखल करा असं म्हणूनसुद्धा त्यांच्याकडे याद्या आलेल्या आहेत। किंवा एकाच राशन कार्डमधील 2 व्यक्ती लाभ घेत असल्यामुळं त्यांच्यासुद्धा याद्या आलेल्या आहेत। अंगणवाडीमध्ये जाऊन तुमच्या चौकशी करा, तुमची यादीमध्ये नाव आलेलं आहे का, जर आलेलं असेल आणि तुम्ही जर योग्य पद्धतीनं अर्ज भरलेला असेल तर तुम्ही जे काही अंगणवाडीमध्ये कागद मागतील ते कागदांची पूर्तता करा। तुमचं त्याच्यानंतरचं जे काय असेल तर त्याच्यावरती व्हेरिफिकेशन करून तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणचे पैसे सुरू होतील। त्यानंतर जर तुमच्या अंगणवाडीमध्ये यादी आली नसेल तर तुमच्या तालुका स्तरावरती जा, महिला व बालविकास केंद्र असतं तिथं, जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी म्हणा किंवा तुमच्या कुठेही महिला व बालविकास कुठं आहे ऑफिस चेक करा तिथं आणि त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुमच्या गावाची यादी असेल तर तो गावाची यादीमध्ये तुमचं नाव आहे का तपासून घ्या। आणि यादीमध्ये जर नाव असेल तर आपण एक स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहोत की जे काही आपल्या गावाच्या याद्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे पाहू शकता की 21 ते 65 वर्षे यांच्यामधील ज्यांचे कुणाचे हे नावं आहेत ते नावं आलेले आहेत, यांना वयाचा पुरावा सादर करा असं सांगण्यात आलेलं आहे। वयाच्या पुराव्यामध्ये जर पाहिलं तर तुमची जी काही आधार कॉपी आहे ती आधार कॉपी आणि तुमचं शाळेचा जन्मतारखेचा पुरावा म्हणजे TC वगैरे हे 2 कागदपत्र तुम्हाला वयासाठी दाखल करायचे आहेत। आणि दुसरी यादी पाहू शकताय की ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर एकाच राशन कार्डवरती जास्त महिला लाभ घेत असताना सेम त्यांचे नावं आढळल्या कारणानं यांच्यासाठी राशन कार्ड जे आहे ते सादर करा असं सांगण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीनं तुम्हाला जे काही तुमच्या ठिकाणी अंगणवाडी असेल त्या ठिकाणाहून किंवा महिला व बालविकास तालुकावरच्या ऑफिसवरून काय कागदपत्र सांगितले जातील त्या पद्धतीनं तुम्ही कागदपत्राची पूर्तता लवकरात लवकर तुम्हाला करून द्यायची आहे। अशा पद्धतीची एक छोटीशी माहिती
माहिती होती ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखी एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे की आपण याच्या अगोदर एक अपडेट पाहिलं होतं की ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे, पोर्टलवरती ऑप्शन देण्यात आलेला होता. परत आता 2-4 दिवसापूर्वी तो ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये काही अपडेट चालू असेल. ते अपडेट आल्याच्या नंतर सुरू होईल, परंतु अद्याप ई-के-वाय-सी कुठेही सुरू झालेली नाही आहे. तुम्ही धावपळ करू नका किंवा ई-के-वाय-सी करायची आहे म्हणून अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला कॉल करत असेल, मेसेज करत असेल, त्यांना कुठलाही तुमचा डेटा शेअर करू नका, कारण की अशा फ्रॉड करण्यामुळे तुमचं बँक अकाउंटसुद्धा खाली होऊ शकतं. अधिकृतपणे जे काही जर सूचना वगैरे आली ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्या चॅनलवरती आपण सर्वात प्रथम अगोदर देण्याचा प्रयत्न करणारच आहोत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तो व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर दिलं जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.